तर पहा मित्र, ए आणि बी आणि सी या तीन भागीदारांनी अनुक्रमे 25,000, 30,000 आणि 15,000 रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला. वर्षाअखेर त्यांना 2,10,000 रुपये नफा झाल्यास याचा वाटा किती? तर ते आन्सर कसं येईल? 5 5 25, 5 6 30, 5 3 15, 6 5 11 3 झाले 14, 210 भागला 14 म्हणजे 15, 15 5 75 म्हणजे 75,000 याचं आन्सर आहे ऑप्शन 14. कसं घाललं सेकंदा? तर लक्ष द्या. अशा काही सेकंदात काय करायचं? पहिले गुंतवणूकचा रेशो लिहून घ्यायचा. आता 25,000, 30,000, 15,000 आहे म्हणजे या सरळ सरळ 25, 30 आणि 15 3 शून्य मला ऍड केले सध्या. आता याचं हे झालं, याला फोडता येते अजून 5 5 25, 5 6 30, 5 3 15 है ना. आता कधी काय असते नफा घ्यायला कशात भेटत असते? गुंतवणूक गुन्हेला वेळ. आता वेळ कशी आहे? वर्षा अखेर म्हणजे ना, सगळ्याची वेळ सारखी आहे. वेळ लिहायची गरज आहे काहीच गरज नाहीये. सहज मी काय करत 5 6 3 मी 2,10,000 मध्ये टाकायचा म्हणजे 210 टाकतो, कारण इथे 3 शून्य काढली, इथे 3 शून्य काढली. तर 210 भागेला किती? 6 5 11 11 3 14. ठीक आहे. आता असं जर मानलं तर उत्तर येते 15. हे झाली माझ्या एका युनिटची व्हॅल्यू. एका युनिटची व्हॅल्यू जर 15 आहे तर 15 5 याचा वाटा विचारला ते 15 5 75. हे 75, हे 75च घेतले काय नाही, 3 शून्य काढले आहे ना, 3 शून्य वापस जोडा. किती झाले मग? 75,000. ऑप्शन कोणतं भाऊ? जर व्हिडिओ आवडला असेल चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.